सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावरील मिंचेमळा तुंग इथं चारचाकी व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते। या भयंकर अपघाताची घटना गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास घडली। आष्ट्याहून देवदर्शन करून दोघे मिरजेला गावाकडे मोटरसायकलवरून निघाले होते। तुंग येथील मिंचेमळा येथील वळणावर आले असता पाठीमागून आलेल्या चारचाकीनं त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली आणि त्यानंतर धडक दिलेली चारचाकी सुद्धा बाजूच्या शेतात जाऊन कोसळली। या चारचाकीनं दिलेल्या जबर धडकेमध्ये दुचाकीवर देवदर्शन करून घरी चाललेल्या या जोडप्यासोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही काटा अंगावर भयंकर येईल। या भयंकर अपघातात नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ही अपघाताची घटना गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास घडली। आष्ट्याहून देवदर्शन करून दोघे नवरा बायको हसत हसत मिरजेला गावाकडे मोटरसायकलवरून निघाले होते। तुंग येथील मिंचेमळा येथील वळणावर आले असता पाठीमागून आलेल्या चारचाकीनं त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली आणि त्यांचा हा देवदर्शनाचा प्रवास शेवटचा राहील असं त्यांना वाटलंही नव्हतं। चारचाकीनं जोराची धडक दिल्यानंतर मोटरसायकलवर मागे बसलेल्या सुनीता रवींद्र परीट वय वर्ष 35 या महिलेचा टणक असलेल्या सिमेंट रस्त्यावर डोक्या आपटल्यानं रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच जीव गमवावा लागला। तर दुचाकी चालक संजय गोपाळ धुमाळ वय वर्ष 56 गंभीर जखमी झाले। त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये त्वरित भरती करून उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। धडक दिलेली चारचाकी बाजूच्या शेतात जाऊन पडली, पण चारचाकीमध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही।